रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. मागच्या काही ओव्यांमध्ये आपण पाहिलं की अर्जुनाची उत्कंठा, हे ज्ञान ग्रहण करण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचत आहे आणि कृष्ण त्याला आश्वासन देतात की या स्थितीपर्यंत तू नक्कीच पोहोचशील. तर पुढच्या काही ओव्यांमध्ये हा जो पथ आहे आत्मसाक्षात्काराचा, आत्मानुभवाचा, तो काय आहे हा थोडक्यामध्ये सांगितला गेला आहे. त्याबरोबरच श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या मैत्रीचं महत्त्व देखील वर्णित केलेलं आहे. तर आपण पाहूया ओवी 144. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैंग असाकडे, मग जोडलिया कवनेकडे अपुरे असे. माऊली म्हणतात, जेव्हा संतोष स्थायी नसतो तेव्हा सुखाची जाणीव होत नाही. संतोष मनामध्ये नाही किंवा चित्तामध्ये नाही, ही अशी अवस्था असते जेव्हा मनाला किंवा चित्ताला सतत काहीतरी पाहिजे असतं. पण हे सर्व त्याग करून जेव्हा साधक किंवा शिष्य हा गुरुचरणाशी लीन होतो किंवा परमात्मा स्वरूपाशी तादात्म्य होतो, तेव्हा तो अतिशय संतोष वृत्तीने जगतो. त्याला कुठलीही गोष्टी पाहिजे असं नसतं. तो स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत नाही. ही संतोष वृत्ती जेव्हा असते तेव्हा मनचित्त हे स्थिर होऊन जातं, त्यामध्ये मनोरथ नसतात. आणि या संतोष वृत्तीचा साधक जो असतो तोच सिद्धावस्थेला पोहोचण्यासाठी पात्र असतो आणि तो अशा कैवल्याचे सुख नेहमी उपभोगतो. संतोष वृत्ती म्हणजे कैवल्याची एक अशी स्थिती आहे. तैसा सर्वेश्वरू बाळया सेवके, म्हणून ब्रह्मही होय कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचीन, जो जन्मसहस्राचियासाठी इंद्रादिकाही महागू भेटी, तो आधीन केतुला किरीटी, जे बोलूही नसाहे. पुढे माऊली म्हणतात की जेव्हा सर्वेश्वर म्हणजे योगेश्वर कृष्णच हे सर्व ज्ञान आणि विज्ञान देत आहे, तर अर्जुन तर कौतुकाने ब्रह्ममयच होऊन गेलेला आहे. हे एवढं कौतुकाचा सोहळा आहे. पहा, दैव किती बलवत्तर आहे अर्जुनाचं, की साक्षात श्रीकृष्ण हे गुह्य ज्ञान त्याला देत आहे. आणि पुढे ते म्हणतात की हा योगेश्वर जो इंद्रादिक देवांना देखील भेटत नाही, त्यांना देखील भेटणं खूप अवघड आहे, आणि तो नेहमी द्वादशांत मंडलात असणाऱ्या किरीटी म्हणजे द्वादशांत मंडलात असणाऱ्या शिवशक्तिमय स्वरूपामध्ये लीन असतो, त्या भावामध्ये तो असतो. तर तो त्या ऊर्जेच्या अधीन आहे आणि तो शब्दाच्याही पलीकडचा आहे. त्याला शब्दामध्ये देखील वर्णन करणं होत नाही. असा हा योगेश्वर, हा जो किती त्याला त्याच्याजवळ जाणं किंवा त्याच्याकडनं ही विद्या प्राप्त करून घेणं हे किती कठीण कर्म आहे. पण अर्जुन हा एवढा थोर भाग्यवान आहे, त्याचं दैव इतकं बलवत्तर आहे की त्याला हे सहज साध्य झालेलं आहे. माऊली पुढे सांगतात, मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे, हे अशेषही देवे अवधारिले, तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. असं काय झालं? म्हणजे ही स्थिती अर्जुनाची आहे हे श्रीकृष्णाला पटून गेलं एकदम. त्याच्या लक्षात आलं की अर्जुन जर मला म्हणते की मला ह्या ब्रह्मज्ञानामध्ये लीन व्हायचं आहे किंवा मला ब्रह्मच होऊन जावं असं वाटते, ही जेव्हा त्याची चित्ताची स्थिती झाली, जेव्हा तो अतिशय संतोष वृत्तीनं बसलेला आहे, तर ही जेव्हा त्याची चित्ताची स्थिती आहे, तो श्रीकृष्णानं हा भाव सर्वार्थानं उचलून घेतला आणि त्यानं तो क्षण साधला की हीच वेळ आहे की त्याला हे गुह्यज्ञान आपल्याला देता येईल आणि तो ते ग्रहण करू शकेल. म्हणून माऊली पुढे म्हणतात की येथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे जाहले. म्हणजे जेव्हा कृष्णानं हे जाणलं की याला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागलेले आहेत. कारण काय, बुद्धीच्या उदरी वैराग्याचे गर्भ हा वसला आहे असं माऊली म्हणतात. कारण बुद्धीला आता काही कामच राहिलं नाही ना. वृत्ती सर्व शांत होऊन गेल्या, संतोषामध्ये तो स्थित झालेला आहे, त्यामुळे बुद्धीचं काही कामच नाही आहे. त्यामुळे बुद्धीला हे वैराग्य प्राप्त झालं आहे. वैराग्य म्हणजे जिथे अभावाची अशी कुठलीच स्थिती नाही, अभावाचा भावच नसतो मनामध्ये किंवा चित्तामध्ये, ते वैराग्य असतं. आणि असं वैराग्य जेव्हा बुद्धीच्या स्थायी किंवा बुद्धीच्या उदरी स्थित झालं, तेव्हा त्याला ब्रह्मत्वाशी लीन व्हायचे डोहाळे लागले. कारण अशा इच्छा, भावना
जी बुद्धी उचलून धरते त्या सर्व शांत झालेल्या आहेत आणि तिथे काहीच उरलेलं नाही आहे. तो वैराग्यामध्ये स्थिर झालेला आहे. एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंताचे भरे जो सोहम भाव मोहुरे मोडोनी आला. हे खूप सुंदर ओवी आहे. माऊली म्हणतात की म्हणूनच अगदीच थोड्या अशा कालावधीत म्हणजे काही काही वेळातच गीता सांगितली गेली रणभूमीवर आणि हा तर 6वाच अध्याय आहे. म्हणजे काही वेळातच त्याची वृत्ती, अर्जुनाची वृत्ती ही संतोषयुक्त होऊन एवढी स्थिर झाली की तो हे गुह्य ज्ञान घेण्यासाठी पात्र झाला. म्हणूनच अगदी थोड्याशा कालावधीत वैराग्याचा भाव एवढा बहरला की माऊली म्हणतात की जसा वसंत ऋतूमध्ये आंब्याचं झाड असं मोहरून येतं आणि त्याला असं खूप मोहर येतो आणि मग त्या मोहरानं ते झुकून जातं खाली, तसा हा अर्जुन जो आहे तो अशा या अवस्थेमुळे, अशा या संतोष वृत्तीनं पूर्ण झुकून गेलेला आहे. तो एकदम लीन झाला आहे आणि तसा तो सोहम भावाचा मोहर आलेला आहे. सोहम म्हणजे मी आणि तो एकच आहे, तोच मी सोहम. आणि हा जो भाव आहे तो अद्वैत स्थितीचा भाव आहे आणि ही अद्वैत स्थितीमध्ये लीन होण्यासाठी, या अद्वैत तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुन हा अतिशय उत्कंठा वाढलेली आहे त्याची आणि तो तयार झालेला आहे. आपण जर श्री श्री रविशंकरांची सुदर्शन क्रिया जर त्याचा अनुभव घेतला असेल तर त्यामध्ये देखील गुरुजी सोहम सोहम या शब्दाचा उच्चार करत असतात. तेव्हा जाणवतं की सोहम काय आहे. आपण त्या परमात्म्याशी इतके तादात्म्य होऊन जातो क्रिया करताना आणि क्रियेच्या शेवटी तो सोहम भावाचा आपल्याला काही क्षणापुरतं का होईना, काही मिनटापुरतं का होईना, पण असा एक अनुभव येऊन जातो. तर सोहम या शब्दाचं एवढं महत्त्व आहे. तिथे माऊलींनी सांगून गेलेलं आहे की तो सोहम भावाचा मोहर आला आणि तो अतिशय श्रद्धेने आणि अतिशय अहमभावाशिवाय लीन होऊन गेला. पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, म्हणून प्राप्ती फळता यासी वेळून लागेला आता होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. आता श्रीकृष्णाला पक्का भरोसा झाला आहे की हा काही आता साध्यासुध्या अवस्थेमध्ये नाही आहे. तो असा विरक्त झाला आहे की त्याला हे विरक्तीचे जे फळं आहे, हे प्राप्तिफळ म्हणजे ब्रह्मज्ञानाचं, हे विशेष ज्ञानाचं फळ जे आहे ते त्याला नक्कीच मिळणार. कारण तो अंतर्यामी पूर्ण विरक्त झालेला आहे, वैराग्य भावामध्ये स्थिर झालेला आहे. त्या विरक्ती ही अशी अवस्था असते तेव्हा मनुष्य हा 100% वर्तमानातच असतो. ना तो भूतकाळामध्ये असतो, ना त्याला भविष्याची काही चिंता असते किंवा तो त्याच्याबद्दल काही मनोरथ करतो. त्यामुळे जेव्हा ही व्यक्ती 100% वर्तमानातच असते, प्रेझेंट मोमेंटमध्ये असते, तेव्हा ती अशा प्रकारचं ज्ञानविज्ञान ग्रहण करण्यासाठी किंवा अशा प्रकारची साधना करण्यासाठी अशी स्थिती त्यांना खूप उपयुक्त असते. आणि कुठलीही वस्तू त्याला, व्यक्ती किंवा कुठलीही प्रापंचिक वस्तू याचं काही आकर्षणच राहत नाही. त्यामुळे तो अशा या स्थितीमध्ये स्थिर झाला असं माऊली सांगतात. म्हणे जे जे हा आदेश केलं ते आरंभीच या फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. मग अशा स्थितीमध्ये अर्जुनाबद्दल श्रीकृष्णाला काय दृढभाव आहे की तो म्हणतात की हा जे जे आदेश केलं म्हणजे तो ज्या भावामध्ये स्थिर होईल, अधिष्ठान म्हणजे एखाद्या भावात, एखाद्या साधनेमध्ये स्थिर होईल, तो या अशा सोहम भावाच्या साधनेमध्ये स्थिर झाला तर त्याला जे जे काही सांगितलं जाईल, तो जे जे काही अभ्यास करेल त्याचं त्याला त्वरित फळ मिळून जाईल. आणि ऐसे विवरोनिया श्रीहरी मनतले तिये अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू. म्हणून ते अर्जुनाला पुढे सांगतात की ते हा समग्र विचार करतात आणि नंतर विचार करूनच अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, हे पार्था, आता जो साधनेचा मार्ग तुला मी सांगणार आहे तो पंथराजू आहे. म्हणजे या सर्व आध्यात्मिक साधनेच्या जे विविध पंथ आहेत, विविध मार्ग आहेत, त्यांचा हा राजा आहे. हा जो आत्मभावाचा आता साधना जी माऊली सांगणार, श्रीकृष्ण सांगणार आहे, तो या सर्व पंथांचा राजा आहे. येथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गीचा कापडी महिषू अजून. इथे फार सुंदर रीतीने माऊली सांगतात की या मार्गावर प्रवृत्तीचे वृक्ष आहेत. हा तो जेव्हा ह्या साधना मार्गावर चालतो, मनुष्य जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रवृत्तीही असणारच. पण इथे प्रवृत्तीचे वृक्ष आहेत, पण त्या प्रवृत्तीच्या वृक्षाच्या तळाला निवृत्तीचे फळं लागलेली आहेत.
झाडावर फळं ही वरच्या भागाला लागलेली असतात, त्याच्या मुळाशी लागलेली नसतात. पण निवृत्तीच्या अधिष्ठानावर ही प्रवृत्ती ही प्रवृत्ती जगते. म्हणजे असा जो साधक असतो तो निवृत्तीच्या भावातच असतो, पण त्याची प्रवृत्ती ही निवृत्तीच्या भावावर जगत असते. म्हणून माऊली सांगतात की निवृत्तीचे फळ हे प्रवृत्तीच्या मुळाशी दिसतात, पण निवृत्ती ही प्रवृत्तीच्या झाडाची फळं आहेत, पण ती बुडाशी आहेत. पहा किती सुंदर रीतीनं माऊलींनी सांगितलेलं आहे की प्रवृत्तीमध्ये मनुष्य जगत असून देखील तो निवृत्त होऊन जातो. रविशंकर गुरुजी नेहमी सांगतात की प्रवृत्तीमध्ये असताना तुम्ही 100% वर्तमान क्षणात राहा. जे काही कर्तव्य कर्म आहेत ती चांगल्या रीतीनं करा आणि पुन्हा निवृत्त होऊन तुम्ही आपली साधना करा, ध्यानधारणा करा. हेच लक्षण आहे एका अतिशय स्थिर चित्ताचं, ज्याचा सोहम भावामध्ये स्थिर झालेल्या व्यक्तीचं, योगारूढ सिद्धाचं हे एक मोठं लक्षण आहे. म्हणून माऊली पुढे म्हणतात की हा जो मार्ग आहे याच्यावर महेशू देखील अजून चालत आहे. महेशू म्हणजे शिवतत्व देखील याच मार्गावर चालत आहे. हाच तो मार्ग आहे, हाच तो पंथराजू आहे की ज्यामध्ये तो प्रवृत्तीमध्ये जरी जगत असेल, प्रवृत्ती म्हणजे ही सर्व माया आहे, जे विश्व निर्माण झालेलं आहे ती सर्व माया ही प्रवृत्ती आहे, पण तरी देखील तो यामध्ये असून देखील निवृत्तीच्या स्थितीमध्ये आहे. आणि हीच स्थिती गाठणं हे कुठल्याही साधकाचं अंतिम ध्येय असतं या मार्गावर जेव्हा आपण चालतो. याच्या पुढची ओवी सावधानतेनं ऐकावी, खूप सुंदर आहे. पै योगी वृंदे वाहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाची पावली धोरणू पडेला. माऊली सांगतात की अनेक योगी वृंद म्हणजे अनेक योगी हे निरनिराळ्या पंथावर चालत असतात. आध्यात्मिक साधनेमध्ये मुख्यत्वाने 2 प्रकार आहेत. एक आहे दक्षिणाचार आणि एक आहे वामाचार. तर हा जो योगमार्ग माऊली सांगत आहेत हा दक्षिणाचार आहे. याशिवाय वामाचार देखील खूप साधक त्याच्या मार्गावर चालतात, पण माऊली त्याला आडवा असा शब्द वापरतात की हा जो पंथ आहे हा थोडासा क्लिष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रवृत्तींना नष्ट करून मग निवृत्तीमध्ये स्थिर व्हायचा त्यांचा अशा योग्यांचा प्रयत्न असतो. आणि प्रवृत्तींना नाश करण्यासाठी ते उग्र प्रकारची तप करतात किंवा स्मशान साधना वगैरे अशा प्रकारची थोडीशी ज्याला आपण तामसिक कर्म किंवा तामसिक साधनेचा थोडा ते आधार घेतात. पण हे अतिशय धोक्याचं आहे, कारण जर योग्य गुरु नसेल आणि या साधनेमध्ये जर व्यवस्थित स्थित झाला नसेल योगी किंवा त्याचं ज्ञान पुरेसं नसेल तर अधःपतन फारच वाईट रीतीनं होतं आणि अधोगती जी होते ती पुन्हा मार्गावर येण्यासाठी खूप काळ लागतो. आणि यामध्ये जर तुम्हाला अनेक शक्ती प्राप्त होत असतात आणि त्याचा जर वाईट रीतीनं उपयोग करायला सुरुवात झाली तर ते कुणासाठीच चांगलं नसतं, त्या योग्यासाठी पण नसतं आणि इतर जणांसाठी पण चांगलं नसतं. म्हणून माऊली म्हणतात की हा आडवा पंथ आहे आणि ते जरी आकाशी निघाले म्हणजे या पंथाला अनुसरून, वामाचाराला अनुसरून जरी ते निवृत्तीच्या मार्गावरून आकाशचक्राकडे, आकाशी म्हणजे आकाशचक्राकडे शिवतत्वाच्या मिलनासाठी जरी निघाले, तरी त्यांनी ही साधना केली तरी त्यांच्या अनुभवाच्या आधारे ती एवढी पूरक नाही आहे, त्यांना ही धारणा करता नाही आली. म्हणून माऊली पुढे म्हणतात की तीही आत्मबोधाचे नि उजुकारे, धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निधसुरे सांडोनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथी. मग असा जो वामाचार ज्यांनी अनुसरला होता आणि त्यांना योगसिद्धी प्राप्त झाली नाही, मग त्यांनी पुन्हा दक्षिणाचार पकडला जो आत्मबोधाचा मार्ग आहे. आणि तिथे ज्या मार्गामध्ये प्रवृत्तीच्या तळाशीच निवृत्तीचे फळं आहेत. प्रवृत्तीला नष्ट करायचं नाही आहे, पण निवृत्ती पण आपल्याला साधता येते. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समन्वय साधूनच या पंथावर आपल्याला चालता येतं. बाकीचे मार्ग हे अज्ञानानं आणि अविद्येनं भरलेले आहेत, म्हणून ते सोडून दे. आणि हे योगीजन हे सर्व मार्ग सोडून देऊन या पंथावर येतात आणि अद्वैत भावामध्ये स्थिर होतात. यानंतर अनेक महर्षी आले, अनेक साधक सिद्धावस्थेमध्ये पोहोचले या मार्गाला अनुसरून. आणि बरेचसे आत्मविद म्हणजे जे तत्त्वज्ञानी लोक आहेत
त्यांनी ह्या मार्गाचा अवलंब केला. जसे शंकराचार्य आहेत, ज्ञानेश्वर महाराज स्वतः आहेत, अनेक एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, हे सगळे जे संत महात्मे झाले यांनी हा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी जगकल्याणार्थ, लोककल्याणार्थ जे काही तत्त्वज्ञान सांगितलं, जी काही भक्तिमार्ग सांगितला, जो योगमार्ग सांगितला, तो अतिशय सुंदर आहे आणि तिथे अधःपतन होण्याची शक्यता अजिबात नाही आहे. म्हणून माऊली पुढे सांगतात की हा मार्गो जे देखिजे ते तहान भूक विसरिजे, रात्री दिवसून येणीजे वाटे येई, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गची खाणी उघडे, आवाटेल्या तरी जोडे स्वर्ग सुख. हा मार्ग इतका चांगला आहे. माऊली सांगतात की इथे तहानभूक विसरून जाते साधकाची, दिवस रात्रीचा खेळ संपून जातो. कारण इथे काळाची आणि स्थळाची, ह्या ज्या गोष्टी रिलेटिव्ह टर्म्स आहेत, ह्या ज्या सापेक्ष गोष्टी आहेत, त्यांचा विसर पडून जातो. म्हणजे त्यांचा अधिकार ह्या साधकांच्या चित्तावर राहत नाही. साधक या सर्व गोष्टींच्या पुढे जातो, त्याला हा भेदच राहत नाही. त्याची साधना ही अखंड चालू असते. तिथे दिवस रात्र किंवा तहान भूक लागली म्हणून साधना होत नाही असं नाही आहे. कारण तो सोहम भावामध्ये स्थिर होतो आणि प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासागणित तो सोहम भावामध्ये असतो आणि ती ही अखंड साधना, हा सहज भाव, हा सहज वृत्ती त्यामध्ये अगदी स्थिरावते. आणि पुढे माऊली म्हणतात की जरी तो या अवस्थेमध्ये जरी तो योगभ्रष्ट झाला तरी त्याला ते सुख पुन्हा मिळू शकते. तो या मार्गावर पुन्हा प्रस्थापित होऊ शकतो. म्हणून चालत असता जिथे जिथे पाऊल पडेल त्याचं, माऊली सांगतात की हा मार्गोचे देखीजे तहान भूक विसरीजे, रात्री दिवसून येणीजे वाटे ये, चालता पाऊल जेथ पडे तेथे अपवर्गाची खाणी उघडे. जिथं जिथं म्हणून पाऊल पडेल, या मार्गावर चालताना जशी जशी साधना पुढे पुढे जाईल, जशी जशी उच्च मार्गाला लागेल, प्रत्येक पावलागणित, प्रत्येक साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर इथे अध्यात्मातली रत्न तुम्हाला मिळतील. असं माऊली म्हणतात की ही खाणी उघडत राहतील तुमच्या पुढे. हे निरनिराळे सत्य, निरनिराळे आनंद आणि अध्यात्मामध्ये मिळणारा कैवल्यानंद, असे विविध रूपाने तुम्हाला हे रत्न सापडत राहतील जसं जसं तुम्ही चालत राहाल. म्हणून पुढची ओवी अतिशय सुंदर आहे आणि थोडी गुह्य आहे, रहस्यमय आहे. माऊली सांगतात की निघेची पूर्वालिया मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा, निश्चलपणे धनुर्धरा चालणे येथीचे. शब्दार्थ जर नुसता पाहिला तर तू जर पूर्वेकडे तोंड करून निघालास तर तू पश्चिमेला वापस येणार आणि शेवटी चालणे हे तुला निश्चलच पण आहे धनुर्धरा. तर हा एक फार मोठं तत्त्वज्ञान किंवा हे एक फार मोठं सत्य आहे जे आध्यात्मिक साधनेच्या उच्च टप्प्यावर गेल्यानंतर अनुभवाला येतं. की माऊली म्हणतात की अर्जुना, जेव्हा तुझं चालणं म्हणजे आपल्यातच स्थित होणं असं होतं, हे केव्हा होतं की जेव्हा तू काही प्राप्त करायच्या स्थितीमध्ये नसतोस, म्हणजे तू आपल्या ठायी स्थित झालेला आहेस आणि तुला काहीच प्राप्त करायचं नाही आहे आणि ही तुझी निश्चल अवस्था, ही तुझी निश्चल अवस्था आहे. ही निश्चल अवस्था कुणाची आहे? तर हे जी घन ऊर्जा सर्व आसमंतामध्ये जी पसरून आहे आणि त्यामध्ये हे विश्व उभारून आलेलं आहे, तर हे जे निश्चल शिवतत्व आहे ते सर्वत्र भरून आहे. आणि हे जे निश्चल स्थिती जी माऊली रेफरन्स देतात ती शिवाची स्थिती आहे. असा तो शिवासारखा निश्चल बनून जातो आणि तो जरी पूर्वेकडे चालत निघाला तरी तो पश्चिमेला येऊन पोहोचतो. याचा अर्थ असा आहे की पूर्व आणि पश्चिम दिशा म्हणजे हे अवकाश जे आहे हे सापेक्ष आहे आणि ह्या सापेक्षतेच्या पुढे ह्या साधक जातो, काळाच्याही पुढे जातो आणि स्थळाच्याही पुढे जातो. स्थळ सापेक्ष आणि काळ सापेक्ष असं त्याचं अस्तित्व बनून जातं. त्यामुळे माऊली असं म्हणतात की तो कुठे जाणार, तो स्वतःच्या स्थायी स्थित होतो, निश्चळ होतो. धनुर्धरा निश्चळ होणे हेच या आत्ममार्गावर चालणे आहे. जर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया की आपण भारताच्या जर सापेक्षतेनं पाहिलं तर भारताच्या पूर्वेला जापान आहे, जापान देश आहे आणि जापानच्या पूर्वेला अमेरिका आहे, पण भारताच्या पश्चिमेला अमेरिका आहे.
आणि जापानच्या पश्चिमेला भारत आहे. हे सापेक्षता आहे. आणि जर आपण जापानकडे तोंड करून जर चालायला सुरुवात केली, आपण म्हणू फक्त आम्ही पूर्वेलाच चालत जाणार, तर आपण कुठे पोहोचणार? आपण अमेरिकेला पोहोचणार. आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल, अरे आपण तर पश्चिमेला पोहोचलो. तर हे जे आहे पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे जाणं म्हणजे त्या ठिकाणीच तुम्हाला पोहोचणं आहे. दिशा ह्या पृथ्वी सापेक्ष आहेत, ह्या पृथ्वीवरून दिसतात. पण योग्यांसाठी, सिद्धांसाठी दिशा, स्थळ, काळ ह्यांचं सापेक्षत्व राहत नाही. ते एका निरपेक्ष भावामध्ये स्थित होऊन जातात. पुढे माऊली म्हणतात 160व्या ओळीमध्ये, येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो ठावो आपणची होईजे, हे सांगू काय सहजे जानसे तू. माऊली म्हणतात की अरे या मार्गाने जर कुठल्या ठिकाणी जर तुला जायचे असेल तर ते ठिकाण तू स्वतःच आहेस. तुला कुठं जायची गरज नाही आहे. तू हे सरळ जाणून घेशील, हे तू सहज भावानं जाणून घेशील. अमृतानुभवामध्ये जेव्हा 9व्या अध्यायामध्ये जीवनमुक्त दशाचं वर्णन करतात माऊली, त्याच्यामध्ये एक सुंदर उभी आहे. माऊली म्हणतात, चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक, नाहे ऐसे कौतुक ये ठाई. माऊली म्हणतात की जेव्हा सिद्धारूढ, योगारूढ अवस्था होते सिद्धाची, त्याला कुठंच जायचे नसते. कारण सगळं शिवतत्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे, किंवा सर्व जगामध्ये त्याला शिवतत्व दिसत आहे. तर त्याला मग कुठे जायचं आहे? त्याला कुठंच जायचं नाही आहे. चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक, नाहे असे कौतुक ये ठाई. शिवतत्वाचाच आविष्कार जर सगळीकडे दिसत आहे आणि तो स्वतःच द्वादशांत मंडलातल्या आकाशतत्वामध्ये स्थिर झालेला आहे, तर त्याला कुठे जायचं आहे? आणि ही त्याची सहज स्थिती होऊन जाते. तो त्याचा आत्मसाक्षात्कार असतो आणि ती त्याची सहज स्थिती असते. असा योगी नेहमी या स्थितीमध्ये असतो. जसे ज्ञानदेव माऊली, निवृत्तीनाथ हे सर्व या स्थितीमध्येच जगले. मुक्ताबाई किंवा सोपान हे सगळे या स्थितीमध्येच होते. ही त्यांची सहज स्थिती आहे. ही योगारूढ सिद्धाची सहज स्थिती आहे. आणि याचं कौतुक कोण कुणाला सांगणार? कुणाला हे सांगायचं आहे आणि कुणाला दाखवायचं आहे? तर ह्या सगळ्या निरपेक्ष भावामध्ये असा योगी स्थित होतो. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती सामुद्रवनी न काढावा बुडतू जी मी. ते पार्थ म्हणजे अर्जुन थोडासा आता उतावीळ होतो आणि तो म्हणतो की बाबा एवढं तू ज्ञान सांगतोयस मला श्रीकृष्ण, मी तर याच्यामध्ये बुडून जातो. आता तू मला कधीतरी बाहेर काढ याच्यातनं. तर श्रीकृष्ण म्हणती असे, हे उशृंखल बोलणे काय असे, आम्ही सांगतोस आपसे वरी पुशले तवा. किती छान सखाभाव आहे, दोघांमध्ये मैत्री आहे. तो म्हणतो अरे बाबा आता मी इथं बुडत चाललोय, मला तर तू बाहेर काढ. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो काय हे उशृंखल बोलतोयस तू, हे कसं बोलतोयस तू लहान मुलासारखं. आणि मी तुला आता हे सांगणारच आहे ना की कसं बाहेर यायचं आणि कशी साधना करायची. तर यापुढे च्या श्लोकामध्ये आणि माऊलींच्या अनेक ओव्यांमध्ये कुंडलिनीच्या जागृतीसंबंधीची जी साधना आहे त्याचं अतिशय सुंदर विवेचन आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण हे पाहूया. श्री ज्ञानदेव माऊलींच्या कृपेने. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव.